मुंबईच्या महापौराबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक अशी बातमी जी पाहून मुख्यमंत्री फडणवीसांना मोठा धक्का बसलाय. एक फोन आणि भाजपचा गेम फिरला. भाजपच्या हातातून मुंबई गेली. काल रात्री अचानक मुंबईमध्ये असं काहीतरी शिजलं की ज्यामुळे मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपची मुंबईमधून सत्ता गेली. मुंबईचा महापौर नक्की कोण होणार? एक धक्कादायक नाव समोर आले जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालीये. मुंबई महापालिकेच्या राजकारणात अचानक एका अशा अदृश्य व्यक्तीची एंट्री झालीये की ज्यामुळे सगळा खेळच पलटला. भारतीय जनता पक्षाने आपला पराभव मान्य केलाय. बीजेपीची माघार. बीजेपीने माघार घेईल असा कुणी विचार केला नव्हता. एक अशी व्यक्ती जी सगळं राजकारण एका रात्रीत बदलू शकते. कारण भाजपकडे नगरसेवकांचे संख्याबळ होतं. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून आला होता. पण एका रात्रीत सगळ्या गोष्टी बदलल्या आणि चक्क नगरसेवक आता नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत. का भाजपचे नगरसेवक आता घाबरले आहेत? भाजपच्या इतक्या मोठ्या बहुसंख्येला रोखणारा तो अदृश्य व्यक्ती, मास्टर माइंड, नेमकं कोण आहे? अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याची राजकारणामध्ये अचानक एंट्री झाली आणि सगळा खेळच कलटला? कालपर्यंत मुंबईमध्ये वेगळंच वातावरण होतं. न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. कोणी शिंदेंचे नाव घेत होतं, तर कोणी फडणवीसांचे, तर कोणी ठाकरे जिंकणार असं म्हणत होतं. पण एक अशी व्यक्ती जी महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय जुनी आहे, पण त्यांच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. आणि हीच सत्ताधान्यांची गंभीर चूक ठरली. त्यांनी एक असा डाव टाकला की ज्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस हे देखील आता हादरले आहेत. कारण काही कळायच्या आत सत्तेची गादी पायाखालून सरकली. पडद्यामागे इतक्या वेगाने हालचाली झाल्या की याची कल्पना कोणालाच नव्हती. पण जेव्हा महापालिकेची सोडत जाहीर झाली तेव्हा कोणाला काहीच समजलं नाही. कारण की हा सापळा आधीच रचला गेला होता. खरं तर याची कल्पना तेव्हा आली जेव्हा भाजप सगळ्यात मोठा पक्ष असूनही निवडणुकीपासून पळ काढतोय. तारीख वाढवण्यात आलेली आहे. का भाजपमधील नगरसेवक घाबरू लागले आहेत? सुरुवातीला सगळ्यांना शंका येत होती, पण खरंच एका व्यक्तीने सगळं राजकारणच पलटी केलंय. मग का भाजप पक्षातील नगरसेवक नोंदणी करण्यापासून पळ काढत आहेत? का नोंदणी रखडली आहे? कोण व्यक्ती आहे ज्याने भाजपचा जो मजबूत किल्ला होता तो हलवला आहे? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण राजकारणात जी गुप्त युती झालीये त्याची माहिती उलगडणार आहोत, ज्याने महाराष्ट्रात भूकंप आणला आहे. मुंबई तर आता गेलीच आहे, पण आता महाराष्ट्रात देखील भाजपच्या सत्तेला सुरुंग लागणार. मग नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे सगळा खेळच विस्कटला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. पण आज या शहराच्या हवेत एक वेगळंच राजकारण शिजते. गेले अनेक दिवस ज्या महत्त्वाच्या खुर्चीसाठी म्हणजेच मुंबईच्या महापौरपदासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी चुरशीची लढत सुरू होती, त्या संघर्षाचा निकाल आता जवळपास लागल्याचं समजते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार मुंबईचा महापौर कोणाचा होणार हे आता निश्चित झालं आहे. आणि सर्वात मोठी बातमी ही आहे की भारतीय जनता पक्षाने या शर्यतीतून माघार घेतल्याचं बोललं जातंय. ज्या भाजपने मिशन मुंबईसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, ज्यांच्याकडे सर्वात जास्त नगरसेवक असल्याचा दावा केला जात होता, त्यांच्या हातून आता मुंबईची सत्ता निसटली आहे असं दिसतंय. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक मास्टर स्ट्रोक खेळला गेलाय ज्याची कल्पना ना दिल्लीला होती ना मुंबईतल्या मोठ्या रणनीतिकारांना. कोणालाही सुगावा लागू न देता पडद्यामागे अशा काही वेगवान हालचाली झाल्या आहेत की आज भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरलीय. शरद पवारांनी टाकलेला तो अदृश्य डाव आणि एकनाथ शिंदेंनी घेतलेली ती अनपेक्षित भूमिका यामुळे अख्खं चित्रच पलटलंय. खरं तर याची सुरुवात काही तासांपूर्वी मुंबईतच झाली होती. मुंबईच्या वातावरणात गेल्या काही तासांपासून एक विलक्षण अस्वस्थता जाणवतेय. मंत्रालयाचे कॉरिडॉर असोत किंवा वर्षा बंगल्याबाहेरची कार्यकर्त्यांची गर्दी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आहे: नेमकं काय घडतंय? सूत्रांकडून असं समजतंय की महापौर निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भाजपने आपल्या रणनीतीतून माघार घेण्यास सुरुवात केलीये. असं म्हटलं जातंय की दावोसचा दौरा अर्धवट सोडून जेव्हा देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबईत दाखल झाले तेव्हा परिस्थिती बदलली होती. हायकोर्टाचे काही ताजे निकाल आणि अंतर्गत हालचालींच्या शक्यतेमुळे भाजप बॅकफूटवर आलीये.
पण खरा धक्का बसला तो सिल्वर ओकवरून सुटलेल्या एका गुप्त फोन कॉलमुळे. शरद पवारांनी अशी काही चक्रव्यूह रचना केली की ज्यात महायुतीचे घटकच एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. राजकारणाचे जाणकार मानले जाणारे शरद पवार जेव्हा शांत असतात तेव्हा समजावं की मोठी राजकीय उलथापलथ जवळ आली आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत मिळून एक सिक्रेट मीटिंग घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरलीय. या बैठकीत केवळ जागा वाटपावर चर्चा नाही झाली, तर मुंबईच्या सत्तेत महाविकास आघाडीचं वर्चस्व कसं राखायचं याचा एक असा ब्लूप्रिंट तयार करण्यात आला ज्याचा सुगावा भाजपच्या यंत्रणेलाही लागला नाही. अजित पवारांची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरवण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत अशी खात्रीशीर माहिती समोर येतेय. पण सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा एकनाथ शिंदेंच्या गोटातून विशेष हालचाली सुरू झाल्या. राजकारणात आजवर कितीही उलथापालथी झाल्या असल्या तरी आता मुंबईत एक नवी राजकीय समीकरणं सुरू झाल्याचे संकेत मिळतायत. शरद पवारांनी टाकलेला असा डाव की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता भाजपच्या मैत्रीपेक्षा स्वतःचं अस्तित्व आणि शिवसैनिक ही ओळख जास्त महत्त्वाची वाटू लागलीय. या अतिशय धक्कादायक घडामोड घडण्यामागे एक व्यक्ती कारणीभूत आहेत, ते म्हणजे भास्करराव जाधव. भास्करराव जाधव यांच्या सडेतोड आव्हानामुळे शिवसेना युबीटीचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवरच बोट ठेवलंय. जाधवांनी अत्यंत गंभीरपणे म्हटलंय की हे वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. अशा पवित्र काळात मुंबईचा महापौर हा शिवसैनिकच असायला हवा. जर शिंदेंना खरंच बाळासाहेबांबद्दल आदर असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. हे केवळ एक राजकीय विधान नव्हतं, तर हा एक भावनिक पेच होता ज्यात शिंदेंची शिवसेना विचार करू लागलीय. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंच्या पक्षातले अनेक आमदार आणि जुने नगरसेवक या आव्हानाने विचारमग्न झालेत. त्यांना मनातून वाटतंय की जर मुंबई महापालिकेवर मित्रपक्षाचा महापौर बसला तर शिवसेनेचं उरलं-सुरलं अस्तित्वही धोक्यात येईल. याच भीतीचा आणि भावनिक लाटेचा फायदा शरद पवारांनी चतुराईने घेतला. त्यांनी पडद्यामागून अशा हालचाली केल्या की शिंदेंना आता भाजपच्या दबावाखाली राहून मुंबईची सत्ता त्यांच्या झोळीत टाकणं कठीण झालं आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी गेल्या 2 वर्षांपासून प्रचंड तयारी केली होती. त्यांचे 89 नगरसेवक आणि शिंदेंचे 29 नगरसेवक मिळून बहुमत गाठणं त्यांना कागदावर सोपं वाटत होतं. पण राजकारण कागदावर चालत नाही, ते चाणाक्ष बुद्धीने खेळावं लागतं. भाजपने असा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला की शिंदेंच्या नगरसेवकांनी भाजपच्या तांत्रिक प्रक्रियेत सामील व्हावं, जेणेकरून भविष्यात ते बाजूला होणार नाहीत. पण शिंदेंनी याला नकार दिला आहे असं समजतंय. परिस्थिती इतकी चुरशीची झालीय की नगरसेवकांचे आधार कार्ड आणि मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी घेऊनही भाजप नेत्यांच्या मनातली चिंता कमी झालेली नाही. आता सूत्रांकडून मिळणारी माहिती अशी आहे की भाजपचे स्वतःचे अनेक नगरसेवक नोंदणीसाठी तयार नाहीत. त्यांना धास्ती वाटतेय की जर मतदान झालं तर मोठ्या प्रमाणावर मतांची फाटाफूट होईल आणि भाजपची अडचण होईल. यामुळेच भाजपने आता आपली भूमिका बदलली असून ही निवडणूक पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संपूर्ण खेळात आरक्षणाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईच्या महापौर पदाचं आरक्षण जेव्हा महिला प्रवर्गासाठी जाहीर झालं तेव्हाच भाजपची रणनीती काहीशी विस्कळीत झाली होती. उद्धव ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच आरोप केला होता की भाजपने प्रक्रियेत काही त्रुटी ठेवल्या. पण पवारांच्या रणनीतीनुसार जर सर्व विरोधक एकत्र झाले तर सत्ताधारी पक्षाचा आकडा टिकणार नाही. पुण्यातून, नाशिकमधून आणि अगदी नागपुरातून येणाऱ्या बातम्यांनुसार तिथेही पवार पॅटर्न अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. मुंबईत तर परिस्थिती आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. संजय राऊत यांनी जरी काही विधानं केली असली तरी पडद्यामागून घडणाऱ्या गोष्टी काही वेगळंच सांगतायत. शरद पवार आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही पुन्हा एकदा एकाच विचारधारेखाली आणण्याच्या प्रयत्नात असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर शरद पवारांचा हा प्लॅन यशस्वी झाला तर केवळ मुंबईचा महापौरच नाही तर राज्यातील सत्तेचं समीकरण सुद्धा काही वेळात बदलू शकतं. भाजपला आता हे कळून चुकले की मुंबईच्या सत्तेसाठी त्यांनी जे जाळं विणलं होतं त्यात ते स्वतःच अडकले आहेत. एकनाथ शिंदेंनी सध्या जे मौन बाळगलं आहे ते भाजपसाठी सर्वात जास्त काळजीचं ठरतंय. आता प्रश्न उरतो की मग प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काय होणार? भाजप आपले नगरसेवक टिकवू शकणार का की शरद पवारांची ती राजकीय खेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार? मुंबईच्या राजकीय वर्तुळात अशी कुजबूज आहे की प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काही अशा गोष्टी घडतील ज्याची नोंद घेतली जाईल.
सूत्रांनी तर असंही सांगितलं आहे की काही दिग्गज सत्ताधारी नगरसेवक आधीच विरोधकांच्या संपर्कात आहेत. ही एखादी थ्रिलर फिल्म शोभावी अशी जबरदस्त कथा मुंबईच्या राजकारणात सध्या लाईव्ह सुरू आहे. एकीकडे सत्तेची ओढ आणि दुसरीकडे अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड. शरद पवारांनी मांडलेली ही राजकारणाची बिसाया आता कोणत्या दिशेला जाते हे पाहणं रंजक ठरेल. पण तुर्तास तरी भाजपच्या गोटातली शांतता आणि नेत्यांच्या चेहऱ्यावरची चिंता हेच सांगतेय की मुंबईच्या राजाचा मुकुट कोणाच्या तरी वेगळ्याच डोक्यावर बसण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, जी कधीच थांबत नाही, ती आज या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईच्या महापौर निवडणुकीचा हा खेळ केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेची नांदी ठरणार आहे. शरद पवारांचा तो गुप्त डाव, शिंदेंची झालेली द्विधा मनस्थिती आणि भाजपची सध्याची हतबलता हे सगळं एका मोठ्या राजकीय बदलापूर्वीची शांतता आहे असं वाटतंय. पवारांच्या रणनीतीतून सुटणं सध्या कठीण जाणार आहे. राजकारणात प्रत्येक खेळीला तोड असते, पण जेव्हा समोर पवार नावाचा अनुभव असतो तेव्हा मोठी राजकीय समीकरणं बदलतात, असा इतिहास आहे. काय होईल पुढे? कोण बसणार त्या ऐतिहासिक खुर्चीवर? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. तोपर्यंत राजकारणातील या रहस्यमय घडामोडींवर आमची नजर कायम राहील. सूत्रांच्या माहितीनुसार ही तर केवळ सुरुवात आहे. खरा क्लायमॅक्स तर अजून पडद्याआड आहे. प्रेक्षकांनो, इथे एक गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आतापर्यंत या बातमीत जे ऐकलं ते सगळं सूत्रांवर आधारित विश्लेषण, राजकीय घडामोडीचं निरीक्षण आणि सार्वजनिक चर्चांमधून समोर आलेली माहिती आहे. या कोणत्याही पक्षाचा प्रचार किंवा विरोध करण्याचा आमचा उद्देश नाही. राजकारण हे सतत बदलणारं असतं आणि पडद्यामागे काय घडतंय हे अनेकदा शेवटच्या क्षणी स्पष्ट होतं. म्हणूनच अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत स्वतःचं मत बनवणं चुकीचं आहे. पण हो, एक गोष्ट नक्की आहे, मुंबईच्या महापौराची लढाई ही साधी लढाई नाहीये. ती येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरू शकते. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरंच भाजप पक्ष हा विरोधक म्हणून मुंबईत बसेल का, की अजून एखादा मोठा ट्विस्ट येणं बाकी आहे? तुमच्या मते कोणाचा महापौर व्हायला पाहिजे? ठाकरे गटाचा, शिंदे गटाचा, की बीजेपीचा, की शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा एखादा? खाली कमेंटमध्ये तुमचं स्पष्ट मत नक्की लिहा. तुमची मतं आम्ही वाचतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर सविस्तर चर्चा देखील करतो. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा. नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि राजकारणातला खरा खेळ अजून बाकी आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.